मस्त मुलीचा घरगुती बर्थडे सेलिब्रेट केला. छान असं तिला औक्षण केलं आणि केक कट केला. तिला आवडते पनीरची भाजी ती केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना शाळेत सोडलं. व्हॉइस ओव्हर करताना लक्षात आलं नाश्ता करायला घेतला. ट्रॅशचा डे होता आणि मी विसरली ट्रॅश ठेवायला आणि आता ते घेऊन गेलेत, पण माझा नाही ठेवता आला. एखाद्या वेळेस आपण एखादं काम करू करू म्हणतो आणि राहून जातं. त्याचं हे उत्तम उदाहरण. मी म्हटलं ठेवते ट्रॅश आणि राहून गेला. त्यानंतर चहा घेतला. मी चहा वगैरे घेतला आणि पुस्तक वाचायला बसली थोडा वेळ स्वतःसाठी. तर ह्यावेळेस मी पुस्तक हे आणलं, हील युअर माइंड. बघूयात म्हटलं कसं आहे, कारण या ऑथरची सगळीच पुस्तकं खूप चांगली आहेत. मग संध्याकाळी मी ऊन येतं ना घरामध्ये, तर ही पापड आहेत ते वाळत ठेवलेली आहे. थोडीशी सुकवून घेते, कारण आईने पूर्ण नव्हती सुकवून पाठवली, कारण बॅगमध्ये मग ती फुगतात. भरपूर पापड पाठवलेले आहेत. चला व्हिडिओमध्ये काउंट करा किती आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये टाका ज्यांनी कोणी काउंट केले त्यांनी. आणि त्यानंतर थोडीशी क्रिएटिव्हिटी करायला बसले मी. सध्या मला आवडतं आहे असं काही ना काही करायला, पण खरं सांगू खूप दिवसांनी पेंटिंग किंवा ब्रशेस हातात घेतले ना तर टच निघून जातो. असंच माझं काहीसं झालं. हा केकचा बेस होता आणि तो इतका चांगला होता, म्हटलं याच्यावर काहीतरी करूयात, म्हणून मी करायला घेतलं. मुलीचे कलर घेतले, ॲक्रेलिक मार्कर्स, आणि त्यानेच करत आहे. करायचं होतं एक, झालं दुसरं, आणि मग मनाशीच ठरवलं की काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी करत राहायची, नाहीतर मग टच निघून जातो. तर हे असं सुंदरसं फूल मी कॅप्चर केलं. माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे ज्यामध्ये मी माझे फोटोशूट, फोटो व्हिडिओज शेअर करत असते, नेचर फोटोग्राफी वगैरे. तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा. खाली कमेंट बॉक्समध्ये मी लिंक देते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. वेल, ते इथे ठेवलं मी. मला थोडंसं प्लॅटफॉर्म करायचं आहे जरा डेकोरेटिव्ह, तर करूयात एक एक. तर ही दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. सकाळी नाश्त्यासाठी मी करायला घेतलेला आहे ऑमलेट. डबल ऑमलेट करत आहे, कारण पोट पण भरेल. खरं मला ऑमलेट अंडे नाही आवडत आजकाल, पण ठीक आहे, प्रोटीन पाहिजे म्हणून खाऊयात म्हटलं. मग त्यामध्ये कॅप्सिकम, कांदा आणि हिरवी मिरची टाकते आणि झटपट बनवते. थोडीशी कांद्याची पात पण उरली होती, तर ती पण यामध्येच चॉप करून टाकते. आणि आज मला जायचं आहे हेअर कटिंगला, कारण केस खूप खालून खराब झालेले आहेत आणि कर्ली केस असले ना की ते पटकन वाढत नाही, आणि वाढले तरी खालून खूप स्प्लिट एंड्स वगैरे होतात. तर म्हटलं आज अपॉइंटमेंट मिळाली मला. इकडे प्रत्येक गोष्टीची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. सो म्हटलं चला केस कट करून येऊयात. आणि व्हाईट पण झालेले आहेत, तर बघूयात. कलर अजूनपर्यंत तर नाही केला मी, मेहंदीच लावते, पण यावेळेस विचार चालू आहे कलर करूयात. पण अजून पण थोडंसं मन 100% शुअर नाही आहे. बघूयात काय मी ठरवते. पण आज केस तर कापून येणार आहे. नेक्स्ट टाईम तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील शॉर्ट हेअर. ज्यांचे कोणाचे कर्ली हेअर असतील ना, ते समजू शकतात की म्हणजे ते इतके पटकन ड्राय होतात. आता माझ्या बऱ्याचशा फ्रेंड्स आहेत, बरेच ओळखीचे, ते म्हणतात की जसं आम्ही धुतो त्याच्यानंतर केस ऑइली होत जातात, आणि आमचं उलटं पडतं. जसं धुतो त्याच्यानंतर अजून ड्राय होत जातात. मग नेक्स्ट जेव्हा वॉशचा डे असेल, हेअर वॉशचा, तेव्हा तर इतके ड्राय झालेले असतात केस. तरीसुद्धा मी काही ना काहीतरी होम रेमेडीज किंवा काय करत असते, पण स्टील त्यांचं ते नेचर आहे ड्रायनेसचं, ते काय सोडतील. असो, पण आज हेअर कट करणार आहे. बघूयात कसा होतो. आणि माझे केस असे आहेत ना, ते एका ठराविक लेंथपर्यंत एवढेच वाढतात, त्याच्यानंतर खूप खराब होतात. म्हणजे एव्हरी टाईम मी डिसाईड करते की मला आता केस कापायचे नाही आहेत, लॉंग करायचे आहेत, पण ते ह्या लेंथला आले की खराब व्हायला सुरुवात होते आणि मग कट करावेच लागतात. बघूयात लॉंग हेअर कधी माझे होतात. एक ते स्वप्न आहे माझं. आय डोंट नो होतील की नाही होतील. ठीक आहे, जसे आहेत तसे आहेत. या केसांवरून मला एक गोष्ट आठवली की लहानपणी ना बऱ्याच वेळा मी माझ्या स्वतःच्या केसांना खूप नावं ठेवायची की ते असेच आहे, दाटच आहे, ते रफच आहेत, बाकीच्यांचे चांगले असतात, सिल्की असतात. लहान असतो आपण तेव्हा समजत नाही आपल्याला की गोष्टी आपल्याला जशा आहेत तशा आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. पण जेव्हा आपण एका ठराविक एजमध्ये तेव्हा मग आपल्याला रिअलाईज होतं मोस्ट ऑफ द की हां ठीक आहे, प्रत्येकजण युनिक असतो आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी म्हणजे प्रत्येकाला चांगलंच असतं. ते ॲक्सेप्ट करणं आणि त्याबद्दल ग्रेटफुल राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण नावं ठेवणारे तर नावं ठेवणारच आहे, परंतु आपण आपल्या स्वतःच्या लुक्सवर, स्वतःच्या पर्सनॅलिटीवर कॉन्फिडंट असू ना, तर आपल्याला नाही फरक पडत कोण आपल्याबद्दल काय बोलतं आहे किंवा नावं ठेवतं आहे का. सो हे बहुतेक आपल्याला जसं जसं आपण एजने पुढे जातो, वाढतं आपलं एज, तसे तशा गोष्टी समजतात. पण जर तुम्ही टीन एजमध्ये असाल,
कोणी यंग एजमधले हा व्हिडिओ बघत असतील, कॉलेज गोईंग असाल, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला हेच सांगेल की ॲक्सेप्ट युअर सेल्फ द वे यू आर. आणि ज्या गोष्टी आपल्याला नॉलेज असेल त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपल्याला करता येते तर त्या गोष्टींवर फोकस ठेवायचा. आपली पर्सनॅलिटी आपण अजून कशी चांगली करू शकतो त्या गोष्टींकडे आपण फोकस ठेवायचा आणि स्वतःला दोष देणं थांबवायचं आहे. तर इकडे मी सगळं व्हेजिटेबल्स रफली चॉप केल्या, ह्यावेळेस बारीक वगैरे काहीच नाही केल्या, तर त्या केलेल्या आहेत आणि आता या तव्यावर टाकते. तवा पण मला चेंज करायचा आहे, बिचाऱ्याचे खूप हाल झालेले आहेत आणि असं कोटिंग निघालेलं तरी मी वापरत नाही, पण आता मला तो जायला वेळ नाही मिळाला शॉपमध्ये, सो आता मला चेंज करावंच लागेल. तर इथे थोड्या वेळ मी ते शिजू देते, तोपर्यंत बाकीचे कामं करते. जी ओट्यावरची भांडी वगैरे आहे ती आवरून घेते. तुम्ही काय केलं आज ब्रेकफास्टला आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला चॅनलवर कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील, डेली रुटीन, मोटिवेशन व्हिडिओ की ऑर्गनायझेशन, बरेचसे टिप्सचे पण व्हिडिओज मी घेऊन येत असते. तर कोणत्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला चॅनलवर बघायला आवडतील नक्की कमेंट करून सांगा. तर थोडंसं चीज टाकलं, ॲक्च्युली मी पूर्ण टाकणार होते पण स्वतःला मी थांबवलं, नको वजन कमी करायचं आहे, सो ठेवलं मी ते. आणि ते आता मस्तपैकी मी नाश्ता करणार आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कुठून कुठून तुम्ही ताईंनो व्हिडिओ बघत आहात नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमच्या कमेंट्समुळे एक मोटिवेशन मिळतं व्हिडिओज बनवण्यासाठी आणि कमेंट्स वाचून खूप चांगलं पण वाटतं, सो नक्की कमेंट करत चला. तर इथे हे नाश्त्यासाठी मी घेतलेलं आहे प्लेटमध्ये आणि आता छान आरामात बसून नाश्ता करते. त्यानंतर बाकीची कामं आहेतच, जसं चहा पाणी, नाश्त्याची भांडी असतील, घरातलं आवरणं असेल, हे सगळ्या गोष्टी आहेत आणि मला सर्वात महत्त्वाचं केस कापायला जायचं आहे. सो चला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या.